कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू आणि हे काय? देवी आई, किर्लोस्कर कुटुंब आता शेवटच्या घटका मोजेल। त्या घरातल्या एकूण एक माणसाला मी स्मशानाची वाट दाखवे। मी नंतर बोलतो। पारू मग हे आधी का नाही बोलली सगळं? देवी आई, काय उपयोग आहे सांगून? समद्यांना या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता। समद्यांना असं वाटत होतं की मीच लय विचार करते। नाही आई, यात खरं तर माझी चूक आहे। मी पारूवर विश्वास ठेवायला पाहिजे होता। पारू, आय एम रिअली सॉरी। मी यानंतर तुझ्यावर कधीच विश्वास दाखवणार नाही। बाबा, आपण गोष्टी सिरियसली घ्यायला हव्या होत्या। आईवर झालेला हा दुसरा हल्ला आहे। यामागे कोण आहे ना, त्याला मी सोडणार नाही। हॅलो हॅलो ऑफिसर, मी आदित्य किर्लोस्कर बोलतो। ऑफिसर, हे काय आहे नेमकं? कोण आहे तो माणूस? सर, आम्ही शोध घेतोय, पण आता तरी एवढंच कळलंय की तो एका मुलीसाठी काम करत होता। तो माणूस खोटं बोलतोय की मी त्या मुलीला कधी पाहिलंच नाहीये, पण ते दोघे ज्या ठिकाणी भेटले होते तिथले सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आमच्या, आणि आम्हाला एका मुलीचा पत्ता देखील सापडलाय। आमची एक टीम गेली तिकडे शोध घ्यायला। ती मुलगी नक्कीच सापडेल सर। ओके ओके, थँक्यू ऑफिसर। आदित्य, सिक्युरिटी एजन्सीला फोन कर, त्यांना सिक्युरिटी वाढवायला सांग लगेच। येस। देवी आई, मला माफ करा। तुम्हाला न विचारता मी तुमची कापडं... पारू ग, माझा जीव वाचवण्यासाठीच केलंस नाही सगळं? माफी काय मागतेस त्यात? काही हरकत नाही। बघताय ना, माझ्या नशिबात राजयोग आहे, पण ही पारू मध्ये मध्ये येते। आज तिने वहिनीला नसतं वाचवलं तर पटतंय ना? वहिनी, मला आत्ता कळलं काय घडलं ते। तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे। आताच आदित्यचं पोलिसांशी बोलणं झालं। ते म्हणाले की कुठली तरी एक मुलगी इन्व्हॉल्व्ड होती म्हणून। मुलगी? ठीक आहे, मी पण पोलिसांना फोन करून विचारतो काय ते। हो, लाऊडस्पीकर ठेव, स्पीकरवर ठेव। इन्स्पेक्टर साहेब, मोहन किर्लोस्कर बोलतोय। त्या मुलीबद्दल काही कळलं का? सॉरी, आम्ही तिथे पोचण्याआधी त्या मुलीने आत्महत्या केली होती। काय? आम्ही त्या मुलीच्या घराची झडती घेतली तेव्हा आम्हाला तिथे काही फोटोज सापडले, ज्यात पूर्ण किर्लोस्कर कुटुंबाच्या फोटोजवर रेघोट्या ओढल्या होत्या। इन्स्पेक्टर साहेब, तपासात तुम्हाला त्या मुलीचं नाव कळलं का? नाही, त्या मुलीचं नाव अजून कळलं नाही। तोच पुरावा हाती लागल्यास आम्ही तुम्हाला माहिती देऊ। तुम्हाला जसं काही कळेल ना, प्लीज मला अपडेट करत राहा। मी कमिशनर साहेबांना फोन करतो। मी केलाय फोन त्यांना। एक मिनिट
हे बघा, तुम्ही सगळेजण इतके पॅनिक होऊ नका. हे सगळं घडलंय हे अतिशय सिरियस आहे, मला मान्य आहे. पण आपण सगळेजण एक गोष्ट विसरतोय की प्रीतम आणि प्रियाच्या नावावरचं नवीन व्हेंचर आपण आत्ता सुरू करतोय. मला असं वाटतं सध्या त्याच्यावर फोकस करावं. मोहन, मी आदित्यला सिक्युरिटी वाढवायला सांगितली होती. त्याचं काय झालं बघ जरा. हो, ओ ती मुलगी नक्की मेली ना? नाहीतर अहिल्या वहिनींच्या नादात आपल्या सगळ्यांना पण ठार मारायची. तू ना तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर मी मारेन तुला. जरा काळवेळ बघून बोलत जा ना. काही काही पारू, तू स्वतःला फार शहाणी समजतेस ना? तुला तुला सगळ्यातलं सगळं कळतं. कसं? बरं, पुढे पुढे करायची सवय लागली आहे ना तुला? दामिनी मॅडम, मला माझ्या किर्लोस्कर कुटुंबाची लई काळजी वाटते. ह्या घरावर कोणी वाईट नजर जरी टाकली ना तरी पडदेशी कळतं मला. आणि कसं आहे ना, आपल्या माणसांवर आपली माया असली ना की समध्या गोष्टी सोप्या होतात. मग कोणीच त्यांचं वाईट करू शकत नाही. बघू काय गो, दिवसभर या तोंडाने गोड गोड बोलत असते, तुझ्या तोंडाला मुंग्या नाहीत लागत? तुला भीती नाही का ग वाटली? ती गोळी जी मकरंद बहिणींना मारणार होता ती जर तुला लागली असती तर? काय सांगू तुला, मला इतकी काळजी वाटत होती वहिनींची. पारू, तू होती ना म्हणूनच वहिनी वाचल्या ग. थँक्यू सो मच. तुला माहितीये, मी वहिनींसाठी जीव सुद्धा देऊ शकते. आज जी गोळी तुला लागणार होती ना ती मी अशी माझ्यावर घेतली असती. माहितीये तुला? वहिनी, कधी आलात तुम्ही? पारू, तुझा आजच्या दिवस आराम कर. अगं, दामिनी माझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकते. हो, तरी भाजी काय आहे? म्हणजे भाजी दामिनी बनवेल ना. वहिनी, नाही नको देवी आई, मी बनवते ना. पारू, हा माझा आदेश आहे. घरी जा आणि आराम कर. अगं, भाजीच काय, दामिनी माझ्यासाठी अख्खं जेवण सुद्धा बनवेल. देवी आई पण पारू नाही. दामिनी, छान बनव हा जेवण. बघितलं, काहीतरी करायला गेले ना असं सगळं अंगाशी येतं माझ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.